आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. आणि म्हणून देवाचं मंदिर हे सगळ्यात अद्भुत अशा प्रकारची गोष्ट आहे. जसं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं की दावीद म्हणतो की मला तुझं मंदिर बांधायचं आहे, पैसा उपलब्ध आहे, सगळं उपलब्ध आहे, परंतु परमेश्वर त्याला म्हटला की तू माझं मंदिर बांधायचं नाही. जेव्हा देव ठरवतो ना, त्याच व्यक्तीच्या द्वारे मंदिर बांधलं जातं. देव ठरवतो बरं का. आता वास्तविक पाहता लोक देव टाकळीचे आणि सोलापूरमध्ये येऊन सिस्टरनं कानातलं आणि या प्रिय लोकांनी त्यांची अंगठी, मग हे त्या लोकांनी ठरवलं म्हणून नाही, तर देवानी त्यांना सहभागी करून घेतलं. देव सहभागी करून घेतो बरं का. सगळ्याला सहभागी होता येत नाही. लोकांकडे भरपूर पैसा असतो, पण देवानं त्यांना अट्रॅक्ट केलं तरच ते करू शकणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस प्रभू एखाद्या व्यक्तीकडनं मागतो किंवा एखाद्या व्यक्तीकडनं काढून घेतो, त्यास प्रभूला त्यांच्या जीवनात काहीतरी करायचं असतं. ते काय टाइमपास म्हणून देव कुठल्याच गोष्टी कोणाकडनं काढून घेत नाही आणि म्हणतो ठीक आहे काढून घेतल्या. जसं त्या लहान लेकराला म्हटलं 5 भाकरी दे, 2 मासे दे, तर 12 टोपल्या परत करायच्या होत्या. 5000 लोकांना जीव घालायचं होतं. विधवेच्या घरामध्ये गेल्यावर शेवटची भाकर मागितली आणि ती भाकर मागितल्यावर 3.5 वर्षाचा पुरवठा आणि पवित्र शास्त्रामध्ये ती घटना नोंद करून हजारो पिढ्या येशू ख्रिस्त येईपर्यंत त्याविषयी लोकांना शिकवलं जावं, याच्यासाठी ही गोष्ट त्या विधवेकडनं शेवटची भाकर घेतलेली होती. म्हणजे ज्यास आम्ही आमच्याकडनं प्रभू काहीतरी घेतो ना, तर त्याच्यामध्ये देवाला काहीतरी नोंद करून ठेवायचं असतं. जर प्रभू लवकर आला नाही, त्याच्या येण्याला विलंब राहिला आणि हे चर्च बांधून पूर्ण होईल, त्यास लक्षात ठेवा, या मंदिरामध्ये प्रभू इतक्या अलौकिक गोष्टी घडवेल की त्याची नोंद होणार आहे. नोंद होणार आहे. महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये, जगामध्ये या चर्चची नोंद होईल. आणि ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं, मी इन्व्हेस्ट म्हणतो, दान नाही म्हणत, कारण दानाचं परत मिळत नाही दान, पण इन्व्हेस्टमेंट जी असते ना ती पिढ्यानपिढ्या असते, त्याला रॉयल्टी असते. रॉयल्टी, ती रॉयल्टी मिळणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या बाबतीमध्ये नेहमी आपण अग्रेसिव्ह असलं पाहिजे. आणखी चांगली गोष्ट, लोक उपासनेसाठी दुरून दुरून या ठिकाणामध्ये येत आहेत नाही का, पण वाईट वाटतं की आपल्यातलंच एक उठून गेलं वर्शिप संपल्यावर. संजीवनचं वाईट वाटायला लागले, आला कशाला तो चर्चमध्ये. देवाच्या मंदिरामध्ये यायचं तर त्या पद्धतीने समर्पित राहायला पाहिजे. नाही तर देवाचं मंदिर काय टाइमपासचं ठिकाण नाही. मला वाटलं मी आलो, बसलो, मला वाटलं घरी गेलो, अजिबात येऊ देऊ नका त्याला चर्चमध्ये. हे चर्च ही जागा जे उपासनेची जागा आहे, इथं नुसतं येऊन बसायचं, वाटेल मला वाटलं बसलो, मला वाटलं घरी जायचं, घरी गेलो, यायचंच नाही मंदिरामध्ये. देवाला रिस्पेक्ट दिलं पाहिजे, आदर दिला पाहिजे. परमेश्वराचं भवन आहे, त्या भवनामध्ये जर देवाच्या अस्तित्वाविषयी आम्हाला कुठल्याही प्रकारची जाणीव नसेल, मग मंदिरात येण्याचा फायदा काय. येऊच नका आपण चर्चमध्ये. लांबून लांबून लोक इथे येतात आणि तुम्ही या ठिकाणात राहून वर्शिप संपल्यावर तो सरळ असा निघून जातो. दुःखाची गोष्ट ही, अतिशय वाईट गोष्ट आहे ती. लोकांना सांगतो त्याला आतमध्ये सुद्धा येऊ देऊ नका, बिलकुल येऊ देऊ नका त्याला आतमध्ये. त्या व्यक्तीला जर चर्च विषयी चेष्टा वाटत असेल तर अशा व्यक्तीला देवाच्या मंदिरामध्ये एवढी सुद्धा जागा नाही. परमेश्वराची उपस्थिती आहे, देवाच्या सानिध्याची जाणीव आम्हाला असली पाहिजे. बघा, नेमकं ही घटना घडावी आणि परमेश्वराच्या येशू ख्रिस्त म्हणतो मंदिरापेक्षा थोर कोणीतरी तुमच्यामध्ये. म्हणजे पहा, हा संदेश जवळजवळ मला वाटतं की 6 महिन्यापूर्वी, 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील, त्याच्यापेक्षा जास्त महिन्यापूर्वी हा संदेश त्या ठिकाणामध्ये आपण नोंद करून ठेवला होता. 6 महिन्यापेक्षा जास्त. आणि आज तो संदेश आला. आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेस
जेव्हा जेव्हा काहीतरी गोष्टी लोकांना शिकवायच्या असतात ना, तर शिकवत असताना त्याच्यातलं गांभीर्य म्हणजे नेमकं या पृथ्वी तलावर येत असताना जे करेक्शन, जी दुरुस्ती, जे रिपेअरिंग करण्याचं काम करत होता. वास्तविक पाहता देव त्याच्या लोकांबरोबर फिरत असताना जिथं जिथं दर्शन मंडप, जसं आम्ही पाहतो की परमेश्वराची उपस्थिती असताना मेघस्तंभ, अग्निस्तंभ हलत होता आणि जिथं मेघस्तंभ, अग्निस्तंभ थांबेल तिथं मंडप टाकला जात होता. अशा परिस्थितीमध्ये एक काळ असा आला की प्रभूला असं वाटलं की आता मी माझ्या लोकांमध्ये वस्ती करून राहील. ऐका बरं का, माझ्या लोकांबरोबर मी राहावं आणि कायमस्वरूपी त्यांच्यामध्ये राहावं अशी देवाची अपेक्षा होती. मग त्यानं काय केलं, या दाविदाला, शल्मोनाला, या सगळ्याला त्यांनी सांगितलं की आता मला माझं मंदिर बांधावं, का तर मला तुमच्यामध्ये कायमस्वरूपी राहायचंय. म्हणजे देवाला मंदिरामध्ये कायमस्वरूपी राहावं ही अपेक्षा आहे. पूर्वी तो फिरत होता, इकडं तंबू टाक, तिकडं तंबू टाक, आणि देवाची उपस्थिती वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहत होती. पण आता देवाची अपेक्षा होती की माझी उपस्थिती अशा एका जागी की ज्या जागेमध्ये आराधना केली जाईल, उपासना केली जाईल आणि त्या उपासनेमध्ये परमेश्वर उतरून यावा. ऐका आता काय घडलं माहिती का, मग शल्मोनानं मंदिर बांधलं आणि बांधलेल्या मंदिरामध्ये परमेश्वराचा एवढा अभिषेक आला, एवढं सामर्थ्य आलं. असं लिहिलं, याजक लोकांना सेवा चाकरी करता येईना एवढा अभिषेक आला, एवढा अभिषेक आला. आणि त्या अभिषेकामध्ये लोक एवढे भरून जात होते, एवढे भरून जात होते की त्या ठिकाणामध्ये कोणीच व्यक्ती परमेश्वरासमोर उभं राहू शकत नव्हती. फक्त प्रेझेन्स, बर का, उपस्थिती, देवाची उपस्थिती. जेव्हा देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असते, देवाचं अस्तित्व, देवाचं सानिध्य ज्यावेळेस आमच्यामध्ये असतं, त्यास देवाचं गौरव आमच्यामध्ये उतरून येत असतं. परंतु कालांतरानं स्थापित केलेली व्यवस्था, या व्यवस्थेमध्ये लोक जे बांधलेलं सुंदर मंदिर, शल्मोनानं बांधलेलं सुंदर मंदिर, ज्या मंदिरामध्ये प्रभूचा अभिषेक उतरून आला, त्या मंदिरामध्ये व्यवस्था बिघडली, व्यवस्था बिघडली. मंदिराचा केंद्रबिंदू देव आणि मंदिरामध्ये ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी घडत नाही. मग येशू ख्रिस्ताला परत यावं लागलं आणि येशू म्हटलं नाही का, मी हे मंदिर पाडून 3 दिवसामध्ये, मंदिर पाडून पुन्हा 3 दिवसामध्ये उभं करणार. मग असं काय घडलं, कोणती घटना? जिथं येशू म्हणतो, मला वाटतं मत्त्याचं शुभवर्तमान 12 अध्याय 1 ते 8 वचनामध्ये आपण जाणार आहोत. वाचूया मत्त्याचं शुभवर्तमान 12 अध्याय 1 ते 8 वचन. शब्बाताचे पालन, शब्बाताचं पालन. त्यावेळी एका शब्बात दिवशी येशू शेतामधून गेला. येशू शेतामधून गेला तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती. म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. त्याने त्यास म्हटलं, दावीद व त्याच्या बरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केलं म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नये तर याजकांनी मात्र खाव्या. त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? हे तुम्ही वाचलं नाही का? किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात. हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही का? तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता. ऐका, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की देव मंदिर बांधण्यामाग जे
त्या लोकांना सांगत आहे की तुम्ही मंदिर बांधा, का तर या मंदिरामध्ये माझी उपस्थिती असावी. परंतु मंदिर बांधल्यानंतर तेव्हा काही नियम दिले आणि ते नियम देत असताना त्या मंदिरात कसं राहावं, कसं यावं, कसं जावं, या सगळ्या गोष्टी. आता नियम देण्यामागं काय, देवाची धारणा काय, कशासाठी नियम दिले? परमेश्वराची उपस्थिती मंदिरामध्ये राहावी, हा देवाच्या नियमांचा हेतू आहे. लोकांनी देवावरती प्रेम करावं, देव काय ते त्यांना समजावं. जसं आम्ही पाहतो शाळेला नियम आहेत, जसं आम्ही पाहतो की देशाला काही नियम आहेत, घराला सुद्धा नियम आहेत. ज्यास घरातले नियम मोडले जातात त्यास आम्ही पाहतो की घरामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला थांबता येत नाही. देशामध्ये असणाऱ्या घटनेमध्ये ज्यास ती घटना मोडली जाते किंवा नियम तोडले जातात त्यालाही शासन दिलं जातं, त्यालाही दंड दिला जातो. परंतु याच्यामध्ये हेतू काय होता? या सगळ्या गोष्टीमध्ये मी पाहतो की देवाला असं वाटलं होतं की माझ्या लोकांना माझ्या उपस्थितीमध्ये मोकळीकता मिळावी, देवाचं सानिध्य त्यांच्यामध्ये असावं. परंतु घडलं काय माहिती का, ज्या येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र या पृथ्वी तलावरती आला, तो स्वतः देव आहे. आणि तो देव असताना त्याच्याबरोबर त्याचे शिष्य, आणि ते शिष्य त्यांनी शब्बाताच्या दिवशी कंस खाल्ले. आणि कंस खाल्ल्यावर ते देवालाच नियम शिकवायला, नियम दिले कोणी? आणि शिकवायला कोणा लागले? परत देवाला. आता बघा येशू त्यांना काय म्हणतो माहिती का, शब्बातापेक्षा कोणीतरी मोठा तुमच्यामध्ये. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवानं नियम मानवाला दिले आणि मानवाला नियम देत असताना देवाची उपस्थिती माणसामध्ये राहावी या उद्देशानं नियम दिले. उपस्थिती राहावी, देवाच्या उपस्थितीला बाधा येऊ नये. परंतु हे करत असताना व्यक्तीनं व्यक्तीशी असणारा व्यवहार, ऐका बरं का, फार सुंदर आहे. आता येशूचे शिष्य, येशू ख्रिस्त जो आम्ही पाहतो ना, त्या येशू संबंधानं जर तुम्ही बघितलं तर हा शास्त्रातले सगळे सिद्धांत स्वर्गातनं घेऊन आलेला आहे. आणि ज्या वेळेस हे नियम दिले गेले ना, त्यास येशू पण त्या ठिकाणामध्ये उपस्थित होता. की त्यानं ज्यावेळेस या मोशेला डोंगरावरती नियम दिलेले, तर काय नियमांची चर्चा स्वर्गामध्ये झालेली आहे. मग आता येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येऊन पुन्हा एकदा देवाचं मत, मानवासंबंधीचं मत काय आहे. जसं मंदिर बांधलं, मंदिर बांधल्यावर लोकांचं मंदिरावरती जास्त प्रेम, पण देवावरच प्रेम नाही. शलोमोनानं बांधलेलं मंदिर, या मंदिरावर लोकांचं प्रेम, देवावरती त्यांचं प्रेम नाहीये. म्हणजे मंदिर बांधल्याचा उद्देशच निघून गेला. मग येशूचे शिष्य कंस खात असताना शास्त्री परुषी नियम घेऊन येशूकडे आले. कुणाकडे आले? बरं, त्यांचंही चुकीचं नव्हतं ना, नियमामध्ये जे सांगितलं ते बरोबर आहे. परंतु देवाला आठवण करून द्यायची होती, मी नियम मानवाला दिले, पण मानवाला नियम देत असताना काय शब्द वापरला? मला दया नको. काय लिहिलं? यज्ञ नको. मला दया पाहिजे, मला दया पाहिजे, यज्ञ नको. यज्ञ नको. याचा अर्थ तुम्हाला समजला असता, तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावला. प्रॉब्लेम काय माहिती का, जेव्हा मंदिर अस्तित्वात आलं तेव्हा नियम पण अस्तित्वात आले. बरं, देवाच्या नियमांचा उपयोग काय? मनुष्यानं आपलं जीवन पापापासून दूर ठेवून त्यानं देवाच्या मंदिराचा भाग बनावा. याचा अर्थ असा नव्हता की त्या नियमानं मनुष्य मारला जावा, त्या नियमानं मनुष्यावरती दंड यावा. आता काय घडलं, जेव्हा याजक लोकांच्या हातामध्ये नियमांचं पुस्तक आलं, नियमांचं पुस्तक आल्यावर पहा एवढे कठोर बनले याजक लोक ना, तर त्या ठिकाणामध्ये त्यांनी येशूला सुद्धा कोंडीत पकडलं. माणसं तर सोडा, कुणाला पकडलं? येशू स्वर्गात आला, पण त्यालाच त्यांनी कोंडीत पकडलं. मग ही जी कठोरता नियमांमुळे लोकांमध्ये आली आणि त्यांनी त्या देवापेक्षा मंदिराला आणि नियमांना महत्व द्यायला सुरुवात केली. मंदिर म्हणजे त्यांना असं वाटलं या मंदिरात कोणी असावं, काय नियम असावे त्या मंदिरामध्ये. तो म्हणतो शब्बात दिवशी कोणी जर भाकर खाल्ली तर ती गोष्ट चुकीची. आता सगळं चुकीचं बरोबर. तिथं काय झालं माहिती का, लोक चूक का बरोबर याच्यातच अडकून पडले. मग येशू तिथं आला आणि येशूनं
त्या शिष्यांनी कुठल्याही घटना अकस्मात घडत नाही. आता शिष्यांना काय त्यांनी शिकवलं नसेल का? मी तर एवढं तुम्हाला समजावून सांगतो, नीट बसा, हे करा, ते करा, लहान लेकरे. मग येशूने त्या शिष्यांना नसेल सांगितलं का हे नाही करायचं, ते नाही करायचं? पण येशू त्यांना शिकवत असताना त्यांनी ज्या रहस्यमय गोष्टी आहेत ना, रे देवानं तुम्हाला नियम कशासाठी दिले हे त्यांना समजावून सांगितलं. आणि समजावून सांगत असताना येशूचे शिष्य कंस कसे खात असतील? शब्दात दिवशी कशी काय कंस खाल्ली त्याने? मग त्यांना तो नियम माहित नव्हता का? पण येशूला या शास्त्री पुरुषांना ताळ्यावरती आणायचं होतं. हे धार्मिक लोकांना त्याला ताळ्यावरती आणायचं होतं आणि त्याला दाखवून द्यायचं होतं, अरे जे तुम्ही यज्ञ मंदिरामध्ये करत आहात, मंदिर यज्ञाचं ठिकाण होतं तिथं, तो म्हणतो यज्ञापेक्षा मला दयेची जास्त गरज आहे. ऐका, का येशू एवढं कठोर लोकांना बोलत आहे? आणि आज सुद्धा मंदिरामध्ये लोकांना प्रभू याच गोष्टी बोलत आहे. चर्च ही संकल्पना, मंदिर ही संकल्पना. लक्षात घ्या, बिल्डिंग पेक्षा लोकांमध्ये एकत्र येण्यापेक्षा एकत्र येण्यामध्ये असणारा इशूच महत्वाचा आहे. किती लोक एकत्र येतात, किती श्रीमंत लोक, किती गरीब लोक, किती पॉवरफुल लोक, किती चांगले लोक, किती वाईट लोक, या वर्गवारीमध्ये आम्हाला अडकून पडायचं नाही. आम्ही अशा पद्धतीची धारणा निर्माण केली पाहिजे की ज्यास आम्ही एकत्र येतो त्यास आमचं अंतःकरण दयेनं भरलेलं असलं पाहिजे. आमच्या हृदयामध्ये दया असली पाहिजे. एक चांगली वर्शिप, एक चांगली आराधना, एक चांगलं वचन, एक चांगली प्रार्थना ही यज्ञासारखी आहे. ही यज्ञासारखी आहे. चांगलं गीत गाणं, हात उभारणं आणि तुमचं समर्पण, तुम्ही लांबून लांबून येता, परमेश्वराच्या मंदिरासाठी त्याग करता, हे सगळी गोष्ट यज्ञाप्रमाणे आहे. पण यज्ञ करत असताना जर दयाच नसेल तर लक्षात ठेवा, तो म्हणतो याच्यापेक्षा मी मोठा आहे. कशापेक्षा? तुमच्या एकत्र येण्यापेक्षा. म्हणून जेव्हा आम्ही एकत्र येतो ना, आमच्या एकत्र येण्यामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये एकमेका संबंधानं दया असली पाहिजे. जर दया नसेल आणि ते मंदिर किती पण भारी असेल, जर दया नसेल ते मंदिर किती पण प्रार्थनाशील असेल, जर दया नसेल आणि ते मंदिर किती पण भव्य आणि दिव्य असेल, तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमच्यामध्ये या मंदिरापेक्षा थोर असणारा व्यक्ती या ठिकाणामध्ये अस्तित्वात आहे. आठवतं का तुम्हाला? या शास्त्री आणि पुरुषांनी त्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला पकडून आणलं आणि त्याने नियम घेऊन त्या ठिकाणात येशूकडे आलेले. नियमाप्रमाणे हिला दगड मार करावा. म्हणजे या लोकांच्या अंतःकरणामध्ये या असणाऱ्या नियमांनी कठोरता आलेली आहे. या नियमांनी कठोरता आलेली आहे. आणि त्यांना काय वाटतं माहिती का? पाप करणारा प्रत्येक व्यक्ती मेलाच पाहिजे, पाप करणाऱ्या व्यक्तीला दंड दिलाच पाहिजे, पाप करणाऱ्या व्यक्तीला शासन दिलंच पाहिजे. पण येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मी हरवलेले शोधण्यासाठी आलेलो आहे. मग देवाचा हेतू काय? या पाप करणाऱ्या व्यक्तीला आणावं आणि त्याला दया दाखवावी. मग पुन्हा तो चांगल्या शंभरुण्याचा दृष्टांत सांगत नाही का? एक मनुष्य यरुशलेम सोडून यरीहोकडे जात असताना लुटारूच्या हाती मंदिरापेक्षा थोर मी आहे. मग तो दाखला सांगतो, एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडलं, त्याला त्या लुटारूने मारलं, चोपलं, त्याची वस्त्र काढून टाकले. मग याजक गेला, लेवी गेला. मग याजकानं लेवीनं त्याला का त्याच्या जखमा पुसल्या नाही? नियम होता ना. काय नियम होता? याजकानं लेवीनं नग्नता पाहायची नाही, हे नियमात अडकले. मग एक चांगला शंभरुणी तिथं आला. त्या शंभरुणानं त्याला घेतलं, त्याच्या जखमा पुसल्या, त्याच्या अंगाला तेल लावलं, द्राक्षरस दिला आणि त्याला त्या उतारशाळेमध्ये आणून टाकलं. ऐका, मंदिरापेक्षा सगळ्यात मोठा आमच्यामध्ये, आणि तो मला काय सांगतो, तुमच्यामध्ये दया असली पाहिजे. कसली दया? बाहेर जाणारा व्यक्ती, यरुशलेम सोडून जाणारा व्यक्ती, तो जखमी असणार आहे, तो लुटला जाणार आहे, तो उद्ध्वस्त होणार आहे. देवाच्या सानिध्यात तो नसेल तर त्याच्या आहे नाही त्या गोष्टी काढून टाकणार. त्याचा आनंद जाईल, त्याची शांती जाईल, त्याचं ऐश्वर्य जाईल, त्याच्या मनाची स्वस्थता निघून जाईल. आणि एकदा का तो देवाच्या सानिध्यापासून दूर गेला तर त्याला चोपलं जाईल, त्याला उद्ध्वस्त केलं जाईल. कान देऊ नये का? अंतःकरण एवढं कठोर कधी होऊ देऊ नका की त्याच्याद्वारे व्यक्तीला नियमामध्ये अडकून टाकण्याच्या ऐवजी तुम्हाला त्याला उतार शाळेमध्ये कसं आणता येईल, तुम्हाला त्याला देवाच्या मंदिरात कसं आणता येईल, हे परमेश्वराला अपेक्षित आहे. म्हणून येशू त्या ठिकाणामध्ये काय म्हणत आहे? मला यज्ञ नको, मला यज्ञ नको.
तुम्ही यज्ञ करता, पण तुमच्या यज्ञामध्ये कुठं दया आहे? आपण पाहतो इसाकाला वेदीवरती अर्पण करत असताना देवानं त्या इसाकाचं अर्पण तिथं होऊ दिलं नाही. का? कारण प्रभूचं अंतःकरण दयाळू अंतःकरण आहे. मग आज ख्रिस्त मला त्याच गोष्टी बोलत आहे की तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये जर दया नसेल तर तुम्ही कसं लोकांना वाचवणार आहे? आता प्रेषितांच्या कृत्यामध्ये येशू ख्रिस्तानं मंदिराची संकल्पना ज्या त्या लोकांना समजावून सांगितली, त्यानंतर खरं मंदिर अस्तित्वात आलं. याच्या अगोदर आलेलं मंदिर, याच्या अगोदर आलेलं अस्तित्वात आलेलं मंदिर, लोकांचं एकत्र येणं, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या तुम्ही पाहता त्या ठिकाणामध्ये आता लोक कर्मठ बनले, शास्त्री पुरुषी कर्मठ बनले. शास्त्री पुरुषांना आता लोकांची कणव यायला तयार नाही. ते धार्मिक होते, नो डाऊट ते धार्मिक होते, देवाचं वचन वाचणारे, अभ्यास करणारे, पाळणारे, पण तरी कर्मठ बनले. एवढे कर्मठ बनले, एवढे कर्मठ बनले की त्यांना लोकांचं तारण, लोक देवाकडे वळण्याच्या ऐवजी त्यांना असं वाटत होतं की नियमाने त्या लोकांना उद्ध्वस्त करावं. काम देऊ नाही का? काम देऊ नाही का? जेव्हा परमेश्वराच्या मंदिराची संकल्पना तुमच्याकडे येते त्यास प्रभू तो सांगत आहे की या शास्त्री पुरुषांपेक्षा सुद्धा, या नियमांपेक्षा सुद्धा मोठा कोण आहे? तर मोठा फक्त येशूच आहे प्रियानो. आणि तो का मोठा आहे माहिती का? तो म्हणतो मला यज्ञ नको, मला दया पाहिजे. हे मला यज्ञ नको आहे. जर आम्ही यज्ञाचाच विचार करू तर दया कुठं असणार आहे? आणि आज जर तुम्ही बघितलं मंदिरामध्ये पुष्कळ ठिकाणी मोठी मोठी मंदिर अस्तित्वात आहे, मोठमोठे चर्च अस्तित्वात आहेत. परंतु पुन्हा मी तुम्हाला सांगतो, चर्च अस्तित्वात असणं, भव्य दिव्य असणं, या गोष्टी प्रभूला पसंत नाही. तर ज्या मंदिरामध्ये दया आहे असलंच मंदिर प्रभूला पसंत आहे. आणि मग त्या मंदिरास म्हणताना तो काय म्हणतो माहिती का? याच्यापेक्षा मोठा मी आहे. लक्षात ठेवा, आमच्या मंदिरापेक्षा मोठा कोण? तर फक्त येशूच आहे. आम्ही खूप सुंदर बांधणार मंदिर, पण लक्षात ठेवा हे एवढं सुंदर, शलमोनानं आमच्यापेक्षा भारी मंदिर बांधलं होतं, आमच्यापेक्षा भारी. आम्ही तर सिमेंट वापरतो, आम्ही ऍडजस्टमेंट करून कमीतल्या कमी किमतीचं साहित्य वापरतो, पण शलमोनानं बांधलेलं मंदिर एवढं भारी होतं. पण येशू तरी म्हणतो, अरे हे मंदिरापेक्षा थोर मी आहे, मंदिरापेक्षा मी थोर आहे. ऐका, जेव्हा मंदिर म्हणून आम्ही एकत्र येतो ना, पहिला मुद्दा, आमच्या अंतःकरणामध्ये कळवळा असला पाहिजे, जो कळवळा लोकांना आम्हाला दाखवायचा आहे. जर लोकांना तो वाचा ते वचन पुन्हा एकदा. मला दया पाहिजे, दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता. तो म्हणतो मी मंदिरापेक्षा मोठा आहे. बऱ्याच मंदिरामध्ये, बऱ्याच मंडळांमध्ये प्रॉब्लेम काय असतो माहिती का? लोक एकमेकांमधला दोष शोधण्याचा प्रयत्न करतो. ऐका, कधी कधी मंदिरामध्ये असणारा येशू लहान बनतो, मंदिर मोठं बनतं. येशूला म्हणावं लागलं मी मंदिरापेक्षा मोठा आहे. का म्हणावं लागलं त्याला? कारण मंदिर जे आहे ना, त्या मंदिरामध्ये असणारी व्यवस्था, मंदिरामध्ये असणारे नियम, या नियमानं काय झालं, जो निर्दोष आहे त्याला दोष लावला गेला. ऐका बरं का, कधी कधी जे आमच्या डोळ्याला दिसतं ना ते बरोबरच असतं असं नाही. काही गोष्टी, जसं या शास्त्री पुरुषांना देवाचा नियम दिसला, पण त्यांना शास्त्रात लिहिलेली गोष्ट माहित नव्हती. याजक शब्बाताच्या दिवशी शब्बात मोडला तर तो निर्दोष असतो, हे याजकाला माहित पाहिजे. येशू ख्रिस्त पण याजकच आहे. मग आता येशूचे शिष्य हे येशूनं निवडलेले खास लोक आहेत. यांना नियम, देवानं दिलेला नियम आहे, पण त्यांनी काय केलं, कुठं तरी करून यांना नियमामध्ये पकडावं. म्हणजे लोक एकत्र येत असताना काय करत होते? जसं मी पाहतो, धार्मिक लोकांनी व्यभिचारी स्त्रीला दोषामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला. आज मंदिरामध्ये जर अशाच प्रकारच्या गोष्टी चालू असतील तर मला प्रश्न पडतो की हे मंदिर, जे मंदिर जगामध्ये अस्तित्वात आहे, ते किती पण भव्य असलं तर ते मंदिर मोठं का येशू मोठा? कसं मंदिर मोठं असू शकेल?
कॉंग्रिगेशन मोठं असेल, लोक जास्ती असतील, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक एकत्र येत असतील, पण लोक जर समोरच्या व्यक्तीला निर्दोषावरती दोषारोप करतील, म्हणून लक्षात ठेवा, शास्त्रामध्ये म्हटलं नाही का, गहू आणि निदान एकत्र वाढू देत. उपटू नका. तुम्हाला काय माहिती गहू आहे का निदान आहे? तुम्ही कशावरून ठरवता की ते गहू आहे? दिसायला दोन्ही सारखंच आहे म्हणून तुम्हाला वाटतं गहू. ही तुमची मेंटॅलिटी झाली ना. तुम्हाला वाटतं की ते गहू हा ते निदान आहे, पण तू काय म्हटला, जेव्हा दोघं एकत्र वाढतील ना, निदान आपोआप जळून जाईल, हालेलुया. आपोआप जळून जाणार आहे, आपोआप उद्ध्वस्त होणार आहे. मग आम्ही काय करतो माहितीये का, आम्ही नियम पकडतो. आम्ही काय गावाला नाही निदान आहे, निदान आहे, निदान आहे, आम्ही म्हणतो गहू आहे, पण त्याला काय म्हणतो आम्ही, दूर थांब ना, गहू आणि निदान ठरू दे. इथे नियमात तुम्ही लोकांना नियमामध्ये पकडता आणि तुम्ही काय करता, नियमांना मोठं करता, पण नियम देणाऱ्या देवालाच तुम्ही लहान करता. येशू पुन्हा काय म्हणतो माहितीये का, मला यज्ञ नको आहे, मला बिलकुल यज्ञ नको आहे. देवाच्या अंतःकरणाला समजावून घ्या. देवाचं अंतःकरण कसं आहे, तो प्रत्येक व्यक्तीचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये बघा. देवाची अपेक्षा काय, काय प्रभूची अपेक्षा, यरुशलेम सोडून जाणाऱ्या व्यक्तीला पण परत उतर शाळेमध्ये आणावं, ही देवाची अपेक्षा आहे. आता मी खाली पाहणार आहे इतक्या सुंदर गोष्टी. मी तो फक्त टायटल, मी काय करतो बसल्या बसल्या फक्त संदेशाचं टायटल एखादं वचन वाचलं की मी ते मार्क करतो आणि ते टायटल लिहून ठेवतो, नंतर मी त्याच्यावरती अभ्यास करतो. बरेच लोक मला विचारतात तुमचा अभ्यास करण्याची पद्धत. काल पण एका सिस्टरने सांगितलं, तुम्ही सांगा मला कसा अभ्यास करा, त्याची हिंट द्या. मी म्हटलं माझ्याकडे तेवढा वेळ नाही, कारण खरंच माझ्याकडे तेवढा वेळ नसतो, परंतु मी करतो त्या अभ्यासाची पद्धत. तो संदेश मला आवडला की मला कळतं नाही हा संदेश सगळ्यापेक्षा एक्स्ट्रा वेगळा संदेश आहे, आणि मग पवित्र आत्म्याला विचारतो की आता याच्यामध्ये असणारा गुढार्थ जे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि या गुणार्थाच्या द्वारे लोकांचं जीवनमान बदललं गेलं पाहिजे, त्यांची विचारसरणी बदलली पाहिजे, त्यांना देवाचं अंतःकरण समजलं पाहिजे. मग देवाच्या अंतःकरणामध्ये काय होतं, जिथं लोक येशूच्या शिष्यांना दोष देत होते, लक्षात ठेवा, त्या चर्चमध्ये मंदिरामध्ये लोकांनी यावं, त्यास कोणाच्या विषयी अंतःकरणामध्ये दोष भावना असता कामा नये. हे मंदिराचं महत्व आहे. अन्यथा त्यास आम्ही लोकांना दोष देण्याचा प्रयत्न करू, त्यास तो म्हणतो मी मंदिरापेक्षा मोठा आहे, मी मंदिरापेक्षा मोठा आहे, मी नियमांपेक्षा मोठा आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की त्या ठिकाणामध्ये तो म्हणतो की जे येशूचे शिष्य करत आहेत, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, ते येशूचे शिष्य जे करत आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं. वाचा बरं ते 7 वचन, हा 6-7 वाचा. हा, तरी पण मी तुम्हा सांगतो की मंदिरापेक्षा 6 पासून, तरी पण हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा, पहा शब्दात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. पहा त्यांनी काय केलं, ते काय करतात त्याच्याकडे लक्ष दिलं. आता मंदिरात आल्यावर कशाकडे लक्ष पाहिजे, येशूकडे. मग त्यांचं लक्ष कुठे गेलं, शिष्यांकडे. प्रॉब्लेम हाच आहे. चर्च मध्ये आम्ही येतो त्यास आमचं लक्ष शिष्यांपेक्षा येशूकडे लागलं पाहिजे. शिष्य काय करतात, ते काय करतात, हे काय करतात, यांचं काय, त्यांचं काय. अरे मग मंदिरामध्ये आल्यावर तुम्ही शिष्यांकडे पाहता का येशूकडे पाहता. प्रॉब्लेम हा आहे, समस्या ही आहे. का या मंदिरातल्या असणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध येशू बोलत आहे. येशू कुणाविरुद्ध बोलत आहे, व्यवस्थेविरुद्ध. ज्या ठिकाणामध्ये मंदिरात आल्यानंतर त्यांनी येशूच्या शिष्यांकडे पाहिलं. ऐका, ज्या दिवशी आम्ही चर्चमध्ये पाऊल टाकतो, मंदिरामध्ये पाऊल टाकतो ना, त्या दिवशी तिथे शिष्य असतील न जाणो, आमच्या दृष्टीनं ते करत असलेल्या गोष्टी चुकीच्या असतील, पण येशूच्या नजरेनं तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणात म्हटलं की त्यांनी जे केलं ते काय केलं, हे शास्त्रात लिहून ठेवलं होतं. मग येशू त्यांचं डिपेंड करतो, येशू त्यांचा बचाव करतो. मग आम्ही कशाला दोष, असं मी असं म्हणेन, येशूचे बोलणे आम्ही कशाला खायचे. मी शिष्यांकडे बघितलं तर मी येशू कुणाला बोलणार आहे. त्यांना काय वाटलं की ते शिष्यांना बोल, इकडे रे तू का कंस खाल्ली, हे लोक मला बोलायला लागले. आणि तिथं त्या लोकांना असं वाटलं आता बरोबर सापडले हे लोक, येशूला जाऊन सांगतो. मग येशूला बोलवलं, येशूनं उलट त्यांना सुनावलं. म्हणून लक्षात ठेवा, आमची कान उघडणी होऊ नये याच्यासाठी आम्ही आमचं लक्ष व्यक्तीकडे नव्हे तर येशूकडेच लावलं पाहिजे, येशूकडेच लावलं पाहिजे.
जेव्हा आम्ही येशूकडे लक्ष लावू त्यावेळेस येशू आमची कान उघडणी करणार नाही, तर येशू आमची पुनर्बांधणी करणार. आणि येशूची इच्छा काय, देवाची इच्छा काय, प्रत्येक व्यक्तीची पुनर्बांधणी करावी, प्रत्येकाची पुनर्बांधणी करावी. त्याला नाही वाटत की कोणाचा नाश व्हावा, त्याला नाही वाटत एकही आत्मा त्या ठिकाणातून निघून जावा. त्याला हरवलेल्या आत्म्यांचा कळवळ आहे. त्याला वाटतं प्रत्येक आत्म्यानं त्याच्या जवळ असावं. तुम्ही बाहेर पडला, तो व्यक्ती बाहेर पडला, त्या व्यक्तीनं यरुशलेम सोडलं तर लुटारू तर टपलेला आहे ना. मग लुटारू टपलेला असताना आम्ही लुटारूच्या हाती त्याला का सापडावं, का सापडू द्यावं? बरं, लुटारूच्या हाती सापडल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये कळवळा नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, एक चांगल्या शंभरुण्याची भूमिका आम्हाला बजवावी लागणार आहे. मग चांगल्या शंभरुण्याचं वैशिष्ट्य काय, तो जातो आणि जखमांना तेल लावतो. प्रियांनो, ही आमची व्यवस्था असली पाहिजे. जी व्यवस्था येशूने दिली त्या व्यवस्थेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. दुसरा मुद्दा आपण पाहूया, लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय 45 पासून 48 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय 45 ते 48 पर्यंतची वचनं. नंतर तो मंदिरात गेला, त्याची विक्री करत होते, त्यांना तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. तर रोज शिक्षण देत असे मुख्य याजक, शास्त्री, लोकांचे पुढारी याचा घात करण्यास पाहत असे. काय करावे त्यांना? काय घडलं हो तिथं? तो म्हणतो की मी मंदिरापेक्षा मोठा आहे. का म्हणतो येशू असा, मी मंदिरापेक्षा मोठा आहे? मंदिरामध्ये येशू होता आणि शास्त्री परुषी पण होते. आणि शास्त्री परुषी काय योजना करत होते? कोणाचा घात करत होते? म्हणजे मंदिरात येऊन त्यांच्या डोक्यात कल्पना काय होत्या? घात कराव्यात. आणि येशू तिथं आला, तो काय म्हटलं माहिती का, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील. आणि आता तो काय म्हणतो, तुम्ही त्याला चोर आणि लुटारूची गुहा केली आहे. कशी काय चोर आणि लुटारूची गुहा? काय चोऱ्या होत होत्या ते तेव्हा? का बाहेरचं दरोडे घालून आणि तिथं मंदिरामध्ये आणून ते माल लपवला जात होता का? सोनं चांदी पैसा अडकून आणून त्या मंदिरामध्ये ठेवला जात होता का? पण येशू त्या ठिकाणच्या व्यवस्थेला तो काय म्हणतो, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील. ऐका, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या भवनामध्ये येताना त्या उद्देश अगदी स्पष्ट असावा की मी प्रार्थनेला चाललोय. कशाला चाललोय? प्रार्थनेला. का घात करायला? कुठल्या योजना आमच्या मनामध्ये आहे? कोणतं स्पिरिट आमच्यामध्ये काम करत आहे? कोणता आत्मा आम्हाला नाशाकडे घेऊन चाललाय? लक्षात ठेवा, जसं देवाचा आत्मा, पवित्र आत्मा, ऐका, जसा पवित्र आत्मा मंदिरात काम करतो तसं मंदिरामध्ये दुरात्मा पण काम करतो. दोन्ही पण आहे उपस्थित त्या ठिकाणी. तुम्हाला मंदिरात कसं काय दुरात्मा? मग कुबड्या स्त्रीमध्ये कुठला आत्मा होता? विकाराचा आत्मा होता का नाही तिच्यामध्ये? तो येत होता का नाही त्याला चर्चमध्ये घेऊन? मग जसं तुम्ही चर्चमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला इन्स्पायर करत असतो, जसं येशूचे शिष्यांना पवित्र आत्मा इन्स्पायर करत होता, तसं यहुदाला दुरात्मा इन्स्पायर करत होता. हे दुरात्म्याचं काम त्या येशूच्या संगती राहून सुद्धा यहुदामध्ये चाललेलं होतं. मग तुम्हाला नाही वाटत का, जेव्हा तुम्ही तुमची विचारसरणी बदलता, तुमच्या विचारांमध्ये व्यक्ती येतो, तुमच्या विचारांमध्ये घाताच्या योजना येतात, तुमचं अंतःकरण प्रार्थनेपासून दूर जातं. प्रार्थनेच्या अंतःकरणामध्ये राहण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये द्वेष भावना, मत्सर, जसं येशू संबंधानं, आता येशू संबंधानं हा विचार तुमच्या डोक्यातनं काढून टाका. तो म्हणतो नाही का, मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं, मी उघडा होतो त्यास तुम्हाला वस्त्र दिलं. त्यास तो म्हणतो, प्रभू मी तुला कधी वस्त्र दिलं, मी तुला कधी आणि जेवण दिलं? तो म्हणतो लहानातल्या लहान एकाला, म्हणजे चर्चमध्ये येणारा लहानात लहान व्यक्ती, हा जो व्यक्ती आहे, आता एखाद्या लहान व्यक्ती संबंधानं तुमच्या मनात द्वेष भावना, म्हणजे कोणाविषयी द्वेष भावना आहे? आता विचार करा, तो काय म्हटलं, मी लहानात लहान व्यक्तीला तू जेवण दिलं तर मला दिलं. मग लहानातल्या लहान व्यक्तीचा द्वेष केला म्हणजे कुणाचा द्वेष केला? येशूचा. पण हे समजतच नाही ना आम्हाला.
आमच्या डोक्यात कल्पना काय की ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती त्या ठिकाणामध्ये हा आणि माझा शत्रू आहे किंवा या व्यक्तीला मारण्याची कल्पना किंवा या व्यक्तीला उद्ध्वस्त करण्याच्या योजना माझ्या डोक्यामध्ये चालू. मग तुम्ही त्या ठिकाणामध्ये आल्यावर तर मग तुम्ही मंदिरापेक्षा मोठा आहे ना. तुम्ही तर मला मारत आहात. तिथं वाचत फार सुंदर लिहिले त्याने 45 वचन. नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करीत होते. कोण? जे कोण आहे? पहा, ते मंदिरात आले पण काही तिथं जे होते. कोण? जे विक्री करत होते ते. जे काय विक्री केली जाते? विचारच विकले जातात ना. विचार विकले जातात. जसं आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताला यहुदानं विकलं म्हणजे काय केलं? त्याचे विचार विकून टाकले. घाण पडले त्याचे विचार. थोडा वेळ जर बघितलं तर नंतर तर त्याला कळलं हे 30 रुपयाचा मला काही फायदा नाही. त्यानं ते मंदिरामध्ये फेकून टाकले. पोट फुटून तो मेला. फाशी घेतली त्याने. पण तेवढ्या काळात तर ते विचार त्याच्या डोक्यामध्ये आले ना. आणि ते विचार त्यानं विकले. तसं परमेश्वराच्या मंदिरामध्ये आल्यावर आमचे विचार कुठं भरकटत आहे? कोणते विचार जे आम्हाला येशूपासून तोडत आहे? कोणते विचार जे आम्हाला मिनिस्ट्रीपासून सेवेपासून तोडत आहे? कोणते विचार जे आम्हाला अभिषेकाच्या जवळ जाऊ देत नाही? कोणते विचार जे माझ्यामधली सेवा बाहेर पडू देत नाही? वास्तविक पाहता येशूने यहुदाला सेवा दिली होती. त्यानं सेवा करावी, पुढे जावं. माहित नाही जर येशू बोला तो बिलगून राहिला असता, त्याचे विचार त्यानं विकले नसते तर कदाचित तो एक प्रभावी सेवक बनू शकला असता. आज तुम्हाला प्रभूनं जे काम दिलं ना ते काम तेवढंच काम आम्हाला करायचं आहे. आम्हाला त्या विचारांमध्ये अडकून पडायचं नाही ज्या विचारानं आमची हानी होईल आणि आमचं प्रार्थनेचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. प्रार्थनेचं जीवन महत्वाचं आहे. मंदिर हे प्रार्थनेचं ठिकाण आहे. मंदिर हे ईर्ष्या, स्पर्धा आणि द्वेष भावना असणारं ठिकाण कधीच असू शकत नाही. जेव्हा मंदिरामध्ये ईर्ष्या, द्वेष भावना, मत्सर आणि स्पर्धा निर्माण होती त्यास येशू म्हणतो हे बांधलेल्या मंदिरापेक्षा मी मोठा आहे. म्हणून तर मी पाहतो पवित्र आत्मा आला. जेव्हा पवित्र आत्मा आला त्या पवित्र आत्म्यानं पहिलं काम जर काय केलं असेल, ऐका, याच्या अगोदरची व्यवस्था येशू ख्रिस्त मंदिरात जिथं जिथं गेला तिथं त्यांनी सगळ्या प्रकारची अव्यवस्था पाहिली. येशूनं मंदिरात गेला आणि मंदिरामध्ये त्यानं म्हटलं माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील, पण तुम्ही त्याला चोर आणि लुटारची गुहा केली. आता येशूला ही व्यवस्था बदलायची होती. दुःखाची गोष्ट काय माहिती का? 2023 वर्ष झाले पण अजूनही बऱ्याच मंडळांमध्ये ती व्यवस्थाच बदललेली. ती शास्त्री पुरुषांची टेंडन्सी, ती प्रवृत्ती आज अनेक पेंटिकॉस्टल मंडळांमध्ये सुद्धा आहे. बऱ्याच लोकांचं मला कॉल येतात आणि ते सांगतात आमची मंडळी खूप चांगल्या प्रकारची जुनी मंडळी आणि पेंटिकॉस्टल मंडळी, पण त्या मंडळीचा भाग आम्हाला बनण्यासाठी अडखण आहे. आम्हाला वाटत नाही आमच्या चर्चला जावं, आम्ही चर्च बंद केलं. मग पवित्र आत्मा त्या दिवशी आला, पेंटिकॉस्ट म्हटलेला अनुभव. आणि पवित्र आत्मा आल्यावर या पवित्र आत्म्याने लोकांचे विचार बदलले. पण आता पवित्र आत्मा गेला कुठं मग? का तर लोकांनी विचार विकले. पवित्र आत्मा म्हणून शास्त्रात म्हटलं गलतीकराच्या पत्रामध्ये आत्म्याच्या प्रेरणेनं चाला ना. जर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं, इच्छेनं तुम्ही चालाल त्यास तुमची देहवासना पूर्ण होणार नाही. ज्या देहाच्या गोष्टी त्या देहाच्या गोष्टी मंदिरामध्ये येणारच नाहीत. मंदिरामध्ये देहाच्या गोष्टी येतात त्यास देव बाहेर जातो. दाखवणार आहे तुम्हाला खाली खाली. इतकं सुंदर मला असं वाटतं की मला देवानं इतकं रहस्यमय त्या गोष्टी उलगडून सांगितल्या की अशा प्रकारचं मंदिर असावं. आणि ज्या दिवशी मंदिरामधली या घटना घडायला सुरुवात होतील ना, परत शखेना गौरव, शेवटच्या मंडळीचं गौरव पुन्हा येणार आहे. पहिल्या मंडळीपेक्षा ही शेवटची मंडळी गौरवयुक्त मंडळी होणार आहे. पण त्याच्यासाठी मंडळीची व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. काय व्यवस्था आहे त्या ठिकाणामध्ये? तिथं असं म्हटलं माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा चर्च मध्ये लोकांनी पाऊल टाकावं ना त्यांच्या डोक्यात फक्त प्रार्थना विषय असावा. फक्त प्रार्थना, फक्त आराधना. तसं मी चर्च मध्ये पाऊल टाकलं माझ्या डोक्यामध्ये दोनच गोष्टी असतात. एक तर देवाचं वचन सांगणं, लोकांसाठी प्रार्थना करणं. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये नसतात. मला वाटतं की देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि माझी ती तळमळ असते. प्रभूचं वचन लोक टीव्हीवरती लावून बसलेले ऐकत आहेत. न जाणं कोणत्या वचनानं कोणाच्या जीवनाची बांधणी होईल, निराशेच्या गर्तेतनं ते बाहेर पडतील. म्हणून मला प्रत्येक दिवस हा माझा वाया जाणारा दिवस नाही, तर मला प्रभूपासून आलेला संदेश लोकांना द्यायचा असतं. हीच धारणा असली पाहिजे. याच उद्देशानं देवाच्या मंदिरात यावं. अन्यथा तो काय म्हणतो, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील, पण तुम्ही त्याला चोर आणि लुटारूंची गुहा करून ठेवलेली आहे. आलेत लोक एकत्र.
पण एकत्र येण्याच्या द्वारे त्यांचं प्रार्थनामय जीवन संपलेलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीचं जीवन प्रार्थनामय जीवन संपलं ओळखायचं कसं, तर तिथं सांगितलं काय लिहिले वाचा. नंतर तो मंदिरात गेला हा. व त्यात जे विक्री करीत होते त्यात तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला माझे घर प्रार्थनेचे घर होईल, माझे घर प्रार्थनेचं घर घर होईल असा शास्त्रलेख आहे. परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली. तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे. पण मुख्य याजक शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करावयास पाहत असत. तो काय करत होता आणि शिक्षण घ्यायला हे बसत होते. कोण? मुख्य याजक शास्त्री व लोकांचे पुढारी. म्हणजे बसले चर्च मध्ये, पण उद्देश काय? घात करण्याचा. कसलं मंदिर आहे? आम्ही तपासायचं बरं कसं. शिक्षण आम्ही घेतो, पण शिक्षण घेतल्यावर घात करतो का? शिक्षण मी घेतलं, ठीक आहे, प्रभूचं वचन माझ्याकडे आलं आणि प्रभूचं वचन ऐकत असताना जर डोक्यामध्ये विचार घाताचेच आहेत, मग तो परत म्हणतो या मंदिरापेक्षा मी मोठा आहे. का मोठा आहे माहिती का? तुमच्या डोक्यातले विचार मी जाणतो, इतका मी मोठा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही भिंतींमध्ये बसला, तुम्हाला काय वाटतं? छतामध्ये बसला. आता आपण एसी चर्च बांधले, मग तुम्हाला काय वाटेल? एसी चर्च मध्ये बसलो. अहो एसी नाही, तिथं सगळे सीसीटीव्ही आहेत. हालेलुया. तुमचं ब्रेन मॅपिंग आहे, तुमचं स्कॅनिंग आहे, तुमचं हृदयाचं स्कॅनिंग होतं, तुमच्या मेंदूचं स्कॅनिंग होतं. आणि तुम्हाला जसं त्या मशीन मध्ये घातल्यावर सगळे अवयव दिसतात ना, इकडं तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात आला, पाऊल टाकलं रे टाकलं, वरून किती तुम्ही हसत असला ना, आणि एकमेकाला भेटताना जरी हातात हात देऊन प्रेज लॉर्ड इकडं स्कॅनिंग चालू आहे. हालेलुया. 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 इथं वरून सगळं ओके आहे. बरेच वेळ नाही, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, बीपी शुगर सगळं नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणतात नाही, अंदर गडबड आहे. मग ते म्हणतात इको करा, 2D करा. काय नावं तरी नाही का? 2D 4D. तुमचं 2D करा, इको करा, अजून काय रे योगेश? बरंच काय काय ते हे करा, MRI करा, स्कॅनिंग करा. मग सगळं केल्यावर तर बरोबर सापडणार हो, एक दिवशी घावणार तुम्ही. देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर जेव्हा मी उपस्थित राहतो, लाख मी किती भारी प्रीचिंग तुमच्या समोर करत आहे, पण इथं चाललंय ना, इथं डोकं तपासलं जात आहे, हृदय तपासलं जात आहे. आणि मला माहिती आहे, त्यामुळे रात्रंदिवस माझ्या डोक्यामध्ये एकच कल्पना, पाप घडू देऊ नको देवा. तुझ्या समोर मी उभं राहील ना, त्या नीतिमान म्हणून माझे मस्तक तुझ्या समोर उंच राहू दे. खाली मान घालण्याची वेळ कधी येऊ देऊ नकोस. एवढे दिवस सेवा केली, या सेवेमध्ये एक निर्दोषत्व राहावं आणि कुठल्याही प्रकारची दोष भावना मला माझ्या जीवनामध्ये घेऊन जगायची नाही. माझं जीवन तुला पसंत पडणारं जीवन असावं, याच भावनेनं रोज मी प्रभूकडे याचना करते, प्रार्थना करत आहे. ही भावना तुमची असू द्या, कान देऊ नये का? तो माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील. मंदिर हे प्रार्थना ग्रहच असलं पाहिजे. ज्या मंदिरामध्ये प्रार्थना ग्रहाच्या ऐवजी घाताच्या योजना आहे, त्या मंदिराला येशू म्हणतो मी याच्यापेक्षा मोठा आहे. मंदिरामध्ये तुमच्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे. का मोठा म्हटलेलं आहे? कारण आमचे विचार संकुचित, आमचं अंतःकरण संकुचित, पण येशू त्याच्यापेक्षा मोठा आहे. संकुचित विचाराचे लोक, संकुचित मनाचे लोक, या मनाच्या लोकांना येशू जाग करण्याचा प्रयत्न करतो आणि मग पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो. लक्षात घ्या का? ऐका, मला मंदिराचं महत्व किंवा मी प्रार्थनाशील आहे का हे ओळखायचं कसं? आता मी म्हणाल नाही मी एवढं भारी प्रीचिंग करतो म्हणजे उगीच येतं का एवढं ज्ञान? मला माझं मन सांगतो काय उगीच येतं का? मी एवढा देवाजवळ राखो नाही म्हणून मला येतं ना. पण तिथं पण एक मेजरमेंट देवानं ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे चालला जाता, प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 43 पासून 47 पर्यंतची वचनं वाचा, तुम्हाला समजेल. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व
एकत्र होते एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. सामायिक होतं. ते आपापली जमीन आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तस तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेनं मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षानं व सालस मनाने